केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार, 2 डझन मंत्री बदलण्याची शक्यता। एकनाथ शिंदेंकडून आणखी एक कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी, सूत्रांची ही माहिती। तर धर्मेंद्र प्रधान यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची चर्चा। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी। ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत आजही युक्तिवाद करतील। आज ठाकरेंच्या बाजूचा युक्तिवाद पूर्ण होण्याची शक्यता। निवडणूक आयोग आणि राहुल नार्वेकर बौद्धिक नक्षलवादी, तर संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्ती बोगस आणि भ्रष्ट। संजय राऊतांचा राहुल नार्वेकर यांच्यासह निवडणूक आयोगावरती हल्लाबोल। ठाण्यात मंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार, गडकरी रंगायतांमध्ये जनता दरबाराचं आयोजन। ठाण्यात महायुतीमध्ये धुसफूस असल्याची देखील रंगली चर्चा। सोलापूरमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। वैराग नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षांसह 15 नगरसेवकांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेशामुळे बार्शीतील समीकरण बदलणार। मुंबई महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी आता 25 लाख रुपयांचा खर्च, एका वर्षासाठी निविदा मागवण्याचा स्थायी समितीत प्रस्ताव। महापौरांनी स्वतंत्र संस्था नियुक्तीची अथवा प्रसिद्धी कार्यांची सूचना केलेली नाही, पालिकेचं हे स्पष्टीकरण समोर। राज्यात एसआयआर मोहिमेत 2,07,00,000 मतदार यादीतून वगळले। 35 लाख मतदार मृत, तर 76,80,000 मतदार स्थलांतरित। निवडणूक आयोगाची ही माहिती समोर। राहुल गांधी हे 22 ऑगस्टला पुण्याच्या दौऱ्यावर। SSPMS या मैदानावर छात्रों की गूंज कार्यक्रमाला लावणार हजेरी। सतेज पाटलांकडून कार्यक्रमाच्या तयारीचा घेण्यात आला आढावा। FDAच्या कारवायांमध्ये लोकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा। महासत्ता बनवायचं असेल तर भारत निरोगी असणं गरजेचं। अन्न सुरक्षेचं रूपांतर लोक चळवळीमध्ये व्हायला हवं, FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचं हे मत। पुण्याच्या जुन्नरमध्ये 10 वर्षीय चिमुकलीचा अत्याचारानंतर खून, घराशेजारी राहणाऱ्या नराधमाकडून ओळखीचा गैरफायदा घेत कुकर्म। आरोपी पोलिसांच्या ताब्यात। संतप्त ग्रामस्थांकडून पुणे नाशिक महामार्गावरती रास्ता रोको।